विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. संघर्ष 2.0 आपली संघर्ष बॅच यावर्षी आपण लॉन्च करतोय. गेल्या वर्षीपासून ती बॅच सुरू केली होती. त्या बॅच मध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री बोर्डची प्रिपरेशन करून घेणार आहे. बरं, आता लक्षात आलं असेल मी भर कशावर दिला आता? बोर्ड प्रिपरेशन. बरीचशी मुलं चॅनलवर नवीन आहेत. ओके. त्यांना मी माझी ओळख करून देतो. मी महेश सर. गेले 20 वर्ष मी साताऱ्यात कोचिंग क्लासेस घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे ऑब्झर्व्ह केलं, माझा जो अनुभव आहे, त्याचा मी तुम्हाला फायदा करून देणार आहे. म्हणजे काय? होतं काय बघा, आता तुमच्यापैकी बरेच जण जेईई मेन्स, एनडीए, जेईई ॲडव्हान्स याची तयारी करतायत आणि हे नीट सारख्या एक्झामची तयारी करतायत. आमच्या सातारा जिल्ह्यातून बरीचशी मुलं लातूरला जातात. ओके. तिथं ती नीटची प्रिपरेशन करतात. मोठे-मोठे क्लासेस आहेत. डिसेंबर पासून त्यांना सुट्टी लागते. का? तुम्ही आता बोर्डची प्रिपरेशन करा. नंतर त्यांच्या क्रॅश कोर्सला या. बघा, डिसेंबरमध्ये सुट्टी लागते. जानेवारीत प्रॅक्टिकल्स असतात लक्षात घ्या. ओके. आणि त्यावेळेस त्या मुलांना कळतं, की आपण बोर्डची प्रिपरेशन केलीच नाही 2 वर्षात. आपण एन-सी-ई-आर-टीचा यूज करत होतो. त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग करत होतो. पण एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. मग अशा मुलांसाठी आणि अशी मुलं, की ज्यांचे ऑफलाईन क्लासेस नाही आहेत किंवा ते अफोर्ड करू शकत नाहीयेत. मोस्टली ग्रामीण भागातील मुलं. मी तुम्हाला काय करतो सांगतो. शांतपणे लक्ष द्या. एक तर माझं शिकवणं हे एकदम हळू आणि व्यवस्थित असणार आहे. ओके. माझ्या साताऱ्याला क्लासला कधी तुम्ही जर आला तर तुमच्या लक्षात येईल, की माझा कुठेही बॅनर, बोर्ड, जाहिरात कुठेही नाहीये. टॉपरची अशी खूप नावं लावलेत असं कुठेही नाहीये. टॉपर्स असतात. पण माझी इच्छा काय असते, बघा मी गेल्या वर्षीचं एक्झाम्पल दिलंय परत देतो. माझ्याकडे अथर्व नावाचा एक मुलगा होता, अथर्व शिंदे. 10वी ला त्याला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क होते आणि सायन्स 1-2 मध्ये मिळून 53 मार्क होते. ओके. 50 पैकी 20 मार्क तर कॉलेजनं शाळेनंच दिले होते. म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये मिळून 30 मार्क. याच्या पालक माझ्या ओळखीचे आहेत, अगदी मित्र आहेत. त्यांचं म्हणणं होतं, की सायन्सला घेऊया का नको? घेतलं तरी काय वाटणार होईल असं वाटत नाही. केलं होईल तेवढं होऊ दे. बरं, आज रिझल्ट लागलाय तुम्हाला लक्षात घ्या. त्याला मॅथ्समध्ये 12th स्टँडर्डमध्ये 94 स्कोर आहे त्याचा. 94. ओके. आणि सी-ई-टीमध्ये त्याला 96 पर्सेंटाइल आहेत. मग हे अचीव्ह करण्यामागे संघर्ष बॅचचा हातभार खूप मोठा आहे. रिझन सांगू का? अथर्व 2 वर्ष अगदी माझ्याकडे राहिलाच होता. संघर्ष बॅचच्या जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये तो समोर असायचा. ओके. आणि पुन्हा समजा नाहीये व्हिडिओ तयार करताना, पण प्रत्येक व्हिडिओ त्यानं मन लावून बघितलाय. हे माझं यश आहे हे मला वाटतंय, पण ह्याचा बॅनर लावायची कुठेही गरज आहे असं मला वाटत नाही. मेन गरज आहे, या जॉइन व्हा, आम्ही आहोत. ठीक आहे. एकदम हळू शिकवलं जाणार आहे. बरं, आज आपण बॅच लॉन्च करतोय. डेमो लेक्चर्स मात्र थोड्या दिवसांनी सुरू करूया आपण. आणि डेमो लेक्चर सुरू केल्यानंतर 7 जुलैपासून रेग्युलर क्लासेस आपण सुरू करूया. ओके. मग डेमो लेक्चर एक 4-5 दिवसांनी सुरू करूया आपण. मेन पॉइंट काय आणखीन मला सांगायचं आहे, की अथर्वसारखी मुलं हवी आहेत. मी ग्रामीण भागात जातो. कॉलेजेसमध्ये सेमिनार देतो. ओके. गडिंग्लज असेल, त्याच्यानंतर जयसिंगपूर असेल, ग्रामीण भागात आता औंधला माझा एक सेमिनार मी ट्राय करतोय. कॉलेजकडून परमिशन मिळाली, की जातोच कॉलेजमध्ये मी. का ग्रामीण भागात जातोय? माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की हुशार मुलं आहेत, प्रतिभावान मुलं आहेत. पण सी असते हेही बऱ्याच जणांना माहीत नाहीये. नाहीये माहीत लक्षात घ्या, दुर्दैव. आणि अगदी 100% मुलं पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी प्रयत्न करतायत. वाईट नाहीये. पण माझं काय म्हणणं आहे, आर्मीत जाताना ॲज अ ऑफिसर म्हणून जा. पोलिसात जाताना तुम्ही अगदी ऑफिसर म्हणून गेलं पाहिजे. बघा ज्याचे वडील आर्मीमध्ये आहेत, त्याचं म्हणणं तेच असतं, की तू ऑफिसर म्हणून जॉइन हो. आम्ही एक ठीक आहे जॉइन झालो. असं बऱ्याच पालकांना ऐकलंय बरं का मी. मग मुद्दा काय माहिती का महत्त्वाचा, की संघर्ष बॅचमध्ये डेली लेक्चर्स मी प्रोव्हाईड करणार आहे. पण 2.0 चा तुम्हाला फायदा काय सांगतो. गेल्या वर्षी पहिली बॅच होती. ओके. बऱ्याचशा अडचणी आल्या. खूप अडचणी आल्या मला. ओके. गेल्या वर्षीचा एकही व्हिडिओ तुम्हाला देणार नाही. ओके. गेल्या वर्षी ना, मी काय करायचो माहिती का, हे नवीन घेतलेलं होतं. बऱ्याचशा गोष्टी मलाच माहीत नव्हत्या. मग न्यूमेरिकल फळ्यावर लिहिलेत मी आणि पुन्हा सॉल्व्ह केलेत. म्हणजे कळालं का आता नाही ते काय क्रॉप वगैरे करता येतं. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी मी शिकलोय. त्याचा नक्की फायदा होणार आहे. मग कमी वेळेत म्हणूया आपण जास्तीत जास्त म्हणूया कसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता येईल हे मला कळालं. ओके. फास्ट बिलकुल होणार नाहीये. कारण माझी अपेक्षा आहे अथर्व सारख्याच मुलांना आपल्याला वरती न्यायचं. जे हुशार आहेत ना, ते ऑलरेडी चांगला स्कोर करणार आहे. भलेही तुम्ही क्लास लावूच नका. पण अशीच मुलं क्लासमध्ये पुढे-पुढे करतात मी बघितलंय. माझ्या 11वी-12वीचा मी अनुभव घेतलाय. ओके. आणि क्लासच्या शिक्षकांना पण तीच मुलं आवडत असतात. टॉपर्स त्यांचे रिझल्ट लागणार असतात. बॅनरवर फोटो लागणार असतात. त्यांच्या थ्रू ॲडमिशन पुन्हा होणार असतात. मला तुमच्यासारखी मुलं हवी आहेत.
तर होतं काय बघा, की संघर्ष बॅचमध्ये आम्ही रात्री व्हिडिओ अपलोड करणार. दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर सकाळी तुम्हाला व्हिडिओ दिसेल. फिजिक्स आणि केमिस्ट्री करत असताना मी तुम्हाला सांगू का, हे फिजिक्स जे आहे ना, याची भीतीच तुमची घालवणार आहे मी. डेमो लेक्चर्स. चला उद्यापासून आपण डेमो लेक्चर द्यायला स्टार्ट करूया. उद्यापासूनच आणि 7 जुलैपर्यंत कोर्स पर्चेस करा. 7 जुलैला मग आपण मॅथ्स पुन्हा आपण स्टार्ट करू YouTubeवर आणि फिजिक्स, केमिस्ट्री असेल आपल्या संघर्ष बॅच. त्यासाठी सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करावं लागेल तुम्हाला लक्षात घ्या. आपलं ॲप्लिकेशन आहे सह्याद्री ट्युटोरियल. त्याच्यावरती कोर्स दिसेल. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. कोविड काळापासून मी जेव्हा कोर्सेस लॉन्च केले तेव्हापासून संघर्ष बॅच असेल, क्रॅश कोर्स असेल, त्या सगळ्यांची फी 3,000 आहे. मग याची फी सुद्धा 3,000च असेल. 1500 फिजिक्ससाठी, 1500 केमिस्ट्रीसाठी म्हणजे 1500. कोर्स कुठपर्यंत रन होणार आहे? कोर्स होणार आहे नाही, नाही, बोर्डची एक्झाम होईपर्यंत. बोर्डसाठीचा कोर्स आहे ना. होईपर्यंत राहणार तुमच्याकडे. हां, ठेवला पाहिजे काय तुमचे डाउट्स असतील तर. म्हणजे एक काम करूया, डिक्लेअर करूया होईपर्यंत तुमच्याकडे हा कोर्स असणार आहे. त्याची व्हॅलिडिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की जे संघर्ष बॅच घेतात त्यांच्यासाठी आपला जो क्रॅश कोर्स आहे त्याची व्हॅल्यू पण 3000 असते. तो कोर्स आम्ही त्यांना फक्त 1200 मध्ये देतोय. म्हणजे हेही नंतर आम्ही डिक्लेअर करतोय. आणि क्रॅश कोर्स पण जुलै महिन्यात लॉन्च होणार आहे. म्हणजे संघर्ष बॅच आणि क्रॅश कोर्स. बरं रिझल्ट आहेत. खूप छान रिझल्ट आहेत. गंमत सांगू का? मी तुम्हाला सांगतो. संघर्ष बॅच क्रॅश कोर्सचा जो टॉपर आहे, आमचा कृष्णा, ओके. त्यानं दिनेश सरांचा पण कोर्स घेतलेला होता. त्यानं गणित अंकाचे सर आहेत त्यांचा पण कोर्स घेतलाय. त्यांचे आर-जी लेक्चरर्स सगळ्यांचा कोर्स घेतलेला आहे. त्यांच्या पालकांचं म्हणणं होतं सगळ्यांच्या फी अफोर्डेबल आहेत. ओके. लाखभर रुपये कॉलेजला कुठल्या क्लासला भरण्यापेक्षा त्याच्यापेक्षा 10% फी मध्ये 2-3 कोर्सेस मिळतायत. बेस्ट क्वालिटीचे मिळतायत. मला एक संघर्ष बॅचचा स्टुडंट 2 दिवसापूर्वीच भेटायला आला होता. पुण्यावरून आला होता. त्याचं आडनाव गुरव. आता नाव मला पटकन आठवत नाहीये. पण मी ऑफलाईनच्या मुलांना माहिती आहे. सगळ्यांना मी आडनावानेच हाक मारतो. मग जेव्हा गुरव मला भेटायला आला होता, तो पुण्यातून आला होता. त्याने सांगितलं त्याच्या क्लासची फी पण 1 लाखापेक्षा जास्त होती. पण काही नाही त्यानं संघर्ष बॅच आणि क्रॅश कोर्स शेवटपर्यंत फॉलो केलं. यश मिळालं. फिजिक्समध्ये तुम्हाला काय अवघड वाटतंय? तुम्हाला सांगतो. डेरिव्हेशन्स अवघड वाटतात. न्यूमेरिकल्स अवघड वाटतात. न्यूमेरिकल्सवर माझा फोकस जास्त असणार आहे. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर माझा फोकस जास्त असणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो, तुमची सी निम्मी तयारी इथंच होणार आहे. न्यूमेरिकल जमल्यानंतर मग काय अवघड आहे एम सॉल्व्ह करणं. बरं याच्यावर डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे बरं का. मी आता गडबडीत हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोर्सची फी मी तुम्हाला सांगितलेली आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मी. ओके. तिथून कोर्स पर्चेस करताना काही प्रॉब्लेम आला, तिथं हेल्पलाईन नंबर असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करा. ओके. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी 1-2 नंबर देऊन ठेवतो. तुम्ही तिथेही कॉल करू शकताय. ओके. बरं. बऱ्याच मुलांची डिमांड होती, की ही बॅच लॉन्च करा म्हणून केलेली आहे. गेल्या वर्षी तुम्हाला सांगू का, पहिला एक तर उशिरा बॅच लॉन्च केली होती. त्यातले पहिले काही दिवस ना, मी टॉपिक वाईज नव्हतं शिकवलं. मला वाटलं कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत. मी काहीच सांगितलं अडचणीतून आम्ही पुढे गेलोय. पण यावर्षी तसं नाहीये. टॉपिक वाईज घेणं पाहिजे असं मला कळालं गेल्या वर्षी. का? नुसते कन्सेप्ट घेऊन मुलांचा कॉन्फिडन्स वाढत नाहीये. त्यांना असं एक मानसिकता आपली पहिल्यापासून आहे ना, की हे एवढे धडे संपले, तेवढे धडे संपले, पोर्शन संपवत आणलाय. ते वेगळंच आहे. मग आपण टॉपिक वाईज घेणार आहे. फिजिक्सचा टॉपिक घ्यायचा सुरुवातीला, तो फिनिश झाला की केमिस्ट्रीचा घ्यायचा. केमिस्ट्री झाला की फिजिक्स घ्यायचा. मग मॅथ्सचं काय? YouTubeवर फ्री प्रोव्हाईड करतोय ना मॅथ्सचे लेक्चर्स मी तुम्हाला. म्हणजे रोज संध्याकाळी YouTubeवर एक छोटे-छोटे का होईना आपण डेरिव्हेटिव्ह कंप्लीट केलंय आपण. ते नाही बघितला व्हिडिओ बघा प्लेलिस्ट आहे. तर वेक्टर सुरू करायचं आहे. ओके. आणि लक्षात घ्या, शेवटपर्यंत राहा. प्रॉब्लेम काय दरवर्षी मला असा येतो, की मुलं कोर्स घेतात. ओके. पण व्हिडिओ बघितला नाही तर काहीच फायदा होत नाही. भरमसाठ कोर्सेस घेतलेले असतात. मी अशी बरीचशी मुलं बघितली आहेत आता रिपीट करणार येणारी, की तिथं फिजिक्सवालाचा कोर्स असतो. ओके. अमन दत्तरवालचा पण असतोय. 2-3 अजून कोर्सेस असतात. अनअकॅडमीवाल्याचे पण घेतात जे ॲडव्हान्ससाठी. केलंय काहीच नाही. मग तसं नाही करायचं. अतिशय महत्वाचं आहे. ही अमाउंट सुद्धा छोटी नाहीये. हे याच्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी कष्ट घेतले असणार आहेत. मग त्याचं चीज व्हायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके. आणि त्याच्यानंतर उद्यापासून डेमो लेक्चर स्टार्ट होणार. ते आपण YouTubeवरच प्रोव्हाईड करूया आपण आणि त्याच्यानंतर एका आठवड्याने आपल्या ॲपवर लेक्चर स्टार्ट होतील. ऑल द बेस्ट.